शेतकरी मित्रांनो नमस्कार. ॲग्रो अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण उन्हाळी भेंडीबद्दलची पूर्ण माहिती, ज्यामध्ये लागवडीचा योग्य कालावधी, जमिनीचे प्रकार, त्यानंतर उन्हाळी कोणते वाण लावता येईल, त्यामध्ये लागवडीतील अंतर, लागवडीची पद्धत, त्यानंतर एकरी बियाणे, बीज प्रक्रिया, खताचे व्यवस्थापन, फवारणीचे व्यवस्थापन, त्यानंतर पाण्याचे व्यवस्थापन, कोणते उन्हाळ्यात रोग भेंडी पिकावर येतात त्याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. शेतकरी मित्रांनो, उन्हाळी भेंडी लागवडीचा योग्य कालावधी हा 15 जानेवारी ते 30 मार्चपर्यंत आहे. म्हणजे 30 मार्चपर्यंत आपण उन्हाळी भेंडी या पिकाची लागवड ही करू शकता. यानंतर जमिनीचा प्रकार जर बघितला आपल्याला तर मध्यम भारी तसेच भारी जमिनीची निवड आपल्याला उन्हाळी भेंडीसाठी करायची आहे. तसेच शेतकरी मित्रांनो, योग्य वाण उन्हाळी भेंडीसाठी निवडणे हे तितकेच महत्त्वाचे. त्यामध्ये जर आपण बघितलं तर सर्वप्रथम मैको कंपनीचे मैको 111 एक्सप्रेस HY1, तसेच ॲडवांटा कंपनीचे राधिका, लावण्या, विनस प्लस, तसेच बायोसीड कंपनीची कोमल, बायर कंपनीचे सम्राट, शक्ती, शिखर, तसेच नामदारी सीड्स कंपनीची NS 862, ईस्ट वेस्ट कंपनीची गर्जना 550, सकाटा ओके 1420, अंकुर कंपनीची 2338, राशी कंपनीची साईबा, सारथी, सिंजंटा कंपनीची OH 102, संग्रो 318, त्यानंतर पुसा सावनी, परभणी क्रांती, वर्षा, अर्का अनामिका, सिलेक्शन 2, फुले उत्कर्षा यापैकी कोणत्याही एका वाणाची तुम्ही निवड करू शकता. किंवा या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो, आपल्या भागामध्ये एखादं प्रचलित वाण असेल तर ते सुद्धा घेतले तरी चालेल. यानंतर लागवडीची पद्धत जर बघितली तर आपल्याला सरी वरंबा किंवा सपाट वापर आपल्याला उन्हाळी पिकासाठी लागवड ही करायची आहे. त्यानंतर लागवडीचे अंतर जर बघितले तर आपल्याला 1.5 ते 2 फूट बाय 9 इंच, म्हणजे आपल्याला मध्यम भारी जमिनीसाठी 2 फूट बाय 9 इंच, म्हणजे 2 तासातले जे अंतर आहे ते 2 फूट आणि 2 झाडातले जे अंतर आहे ते आपल्याला 9 इंच याप्रमाणे घ्यायचं आहे. तसेच भारी जमिनीसाठी आपल्याला 2.5 फूट बाय 1 फूट, म्हणजे 2 तासातले अंतरे 2.5 फूट आणि 2 झाडातले अंतरे 1 फूट याप्रमाणे आपल्याला घ्यायचे. तसेच शेतकरी मित्रांनो, ड्रीपवर जर लागवड करत असाल तर आपल्याला 3 ते 4 फूट बाय 1 फूट या पद्धतीने तसेच झिगझॅग पद्धतीने आपल्याला ड्रीपसाठी लागवड करायची आहे. जर आपण विचार केला तर आपल्याला प्रति एकरी 25,000 झाडे हे लागतात. त्यानंतर एकरी बियाण्याचा जर विचार केला आपण ते उन्हाळी भेंडीसाठी एकरी बियाणे 1 ते 1.5 किलो आपल्याला वापरायचे आहे. त्याला बीज प्रक्रिया करणे तेवढेच महत्त्वाचे आहे, ज्यामध्ये आपण बीज प्रक्रियासाठी रोको कंपनीचे बायोस्टँड कंपनीचे रोको, ज्यामध्ये थायपोनेट मिटल हा घटक आहे, याचा 3 ग्रॅम प्रति किलोप्रमाणे वापर करू शकतो. तसंच याच्यासोबत आपल्याला थायमिथॉक्झान 30% FS असलेलं कीटकनाशक हे 5 मिली प्रति किलोप्रमाणे आपल्याला घ्यायचं आहे. त्यानंतर खत व्यवस्थापन भेंडी पिकासाठी हे खूप महत्त्वाचे आहे, ज्यामध्ये आपण लागवडीच्या आधी शेणखत आपल्याला 15 ते 20 बैलगाडी आपण प्रति एकराप्रमाणे टाकून घ्यायचे आहे. यानंतर आपण लागवण झाल्यानंतर आपल्याला सिंगल सुपर फॉस्फेट 2 ब्लॅक प्लस 10-26-26 किंवा 14-35-14 किंवा 12-32-16 याची 1 बॅग आणि सोबत मॅग्नेशियम हे 10 kg याचा आपल्याला बेसल डोस लागवण झाल्यानंतर आपल्याला देऊन द्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला खताचा दुसरा डोस 25 ते 30 दिवसांनी, म्हणजे जेव्हा भेंडी पीक आपलं 25 ते 30 दिवसाचे झाले त्या दरम्यान आपल्याला 10-26-26 1 बॅग प्लस युरिया 25 kg याप्रमाणे आपल्याला दुसरा खताचा डोस द्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला तिसरा खताचा डोस आहे 55 ते 60 दिवसांनी 10-26-26 1 बॅग प्लस युरिया 25 kg याप्रमाणे आपल्याला तिसरा खताचा डोस द्यायचा आहे. शेतकरी मित्रांनो, भेंडी पिकाचा हा पहिला तोडा 45 दिवसानंतर चालू होऊन जातो. त्यानंतर 2 ते 3 दिवसाच्या आड आपला हा तोडा कंटिन्युअसली चालू राहतो. त्यानंतर जर आपल्याकडे ड्रीप असेल तर आपण गरजेनुसार आपल्याला वॉटर सोल्युबल हे ड्रीपमधून सोडू शकतो. त्यामध्ये वाढीच्या अवस्थेमध्ये 19-19, त्यानंतर फुटवा अवस्थेमध्ये 12-61-0, परिपक्वता अवस्थेमध्ये 13-0-45, 0-52-34 परिपक्वता अवस्थेमध्ये. तर याचा 200 लिटर पाण्यात आपण 5 किलो प्रमाणे आपण हे ड्रीपद्वारे सोडू शकतो. त्यानंतर पाण्याचे व्यवस्थापन जर विचार केला, जर आपली हलकी जमीन असली तर आपल्याला 5 ते 7 दिवसानंतर पाण्याचे व्यवस्थापन करायचे आहे आणि भारी जमीन जर असली तर 7 ते 8 दिवसानंतर आपल्याला पाण्याचे व्यवस्थापन करायचे आहे. शेतकरी मित्रांनो, उन्हाळ्यात ठिबक सिंचन जरी असलं आपलं तरी आपल्याला 12 ते 15 दिवसातून आपल्याला एकदा पट पाणी द्यायचं आहे. म्हणजे ठिबकनं जरी तुम्ही पाणी देसाल पण तरी 12 ते 15 दिवसानंतर आपल्याला एकदा पट पाणी हे देऊन द्यायचे. त्यानंतर भेंडी पीक हे तणमुक्त ठेवणे तितकेच महत्त्वाचे आहे. भेंडी पीक तणमुक्त ठेवण्यासाठी याला आंतरमशागत खुरपण्या करायच्या आहे. त्यानंतर फळधारणे सुरुवात झाल्यानंतर आपल्याला झाडांनाही भर द्यायची आहे. जोडीच्या साहाय्याने आपल्याला भर ही देऊन द्यायची आहे.
त्यानंतर आपण याच्यामध्ये तणनाशक तसेच भेंडी पिकासाठी नाही आहे, जर गवत वर्गीय पिकासाठी आपण याच्यात तणनाशक वापरू शकतो. त्यानंतर रोगाचे व्यवस्थापनाचा जर विचार केला, यामध्ये केवडा रोग जो झाडाच्या पानांच्या शिरा पिवळा दिसतात, पानांचा इतर भाग पिवळसर हिरवा दिसतो. याचा परिणाम असा होतो की भेंडी लागल्यानंतर ती पिवळे पडते, म्हणजे केवडा रोग हा खूप जास्त प्रमाणात यामध्ये दिसून येतो भेंडी पिकामध्ये. त्यानंतर भुरी रोग ज्यामध्ये पांढरे पडतात पानं. त्यानंतर शेंडाळी व फळ पोखरणारी अळी, मावा, पांढरी माशी, लाल कोळी, तुडतुडे याचीसुद्धा खूप प्रमाणात अटॅक यामध्ये असतो. त्याचे फवारणीचे व्यवस्थापन हे आपल्याला वेळोवेळी करायचे. तसेच प्रत्येक तोडा झाल्यानंतर आपल्याला फुलधारणेसाठी फवारणी करून घ्यायची. शेतकरी मित्रांनो, आपल्या ॲग्रो अपडेट या यूट्यूब चॅनलवर वेळोवेळी आपण फवारणीची व्यवस्थापने त्या स्टेजनुसार आपण आपल्या चॅनलमध्ये टाकणार आहोत. शेतकरी मित्रांनो, उन्हाळी भेंडी लागवडीविषयी हे पूर्ण माहिती आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इतर शेतकऱ्यांना नक्की शेअर करा. आणि अशाच शेतीविषयक नवीन अपडेट बघण्यासाठी आपल्या शेतीविषयक माहिती देणाऱ्या ॲग्रो अपडेट या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण हे चॅनल आपल्या शेतकऱ्यांचं आहे. धन्यवाद.